नमस्कार मित्रमंडळी, मी तुमचा स्वप्नील शिवले पुन्हा एकदा घेऊन आलो ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली हा ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला आहे, कारण घरी गणपती असल्यामुळं पाहुण्यांची ये-जा असल्यामुळं थोडा ब्लॉग टाकायला उशीर झाला. कारण या ब्लॉगमध्ये आम्ही गणपतीची तयारी कशी केली आणि त्यासाठी काय काय धडपड केली हे दाखवणार आहे. तर मी तुमचा स्वप्नील शिवले पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. रविवार असल्याकारणाने विश्रांती करायचा दिवस असतो रविवार म्हटलं की, पण हा रविवार आराम करायचा नव्हता. कारण आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येणार आहे, तर त्याला ज्या देखाव्यामध्ये बसवायचं आहे त्या देखाव्याची तयारी आम्ही चालू केली होती. कारण सगळे घरी असल्यामुळं आम्ही ठरवलं हीच ती वेळ सगळ्यांनी कामाला लागायचं. तर आम्ही दोघा भावांनी कामगारांचा पोशाख घालून कामाला सुरुवात केली. तिकडं वहिनी आणि बाकीची कामे करायला लागली होती. तसेच होम मिनिस्टर आमच्या स्वयंपाकाला लागली होती. तर आमच्या आईसाहेब देखील बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची तयारी करायला चालू केली होती. त्यासाठी तांदूळ तिने काढून ठेवले होते आणि देवाला जी काही भांडी लागतात ते भांडी धुण्याचं काम माझ्या होम मिनिस्टरचं चालू होतं. आम्ही दोघं भाऊ पट्ट्या ठोकायला सुरुवात केली. पट्ट्या ठोकून झाल्यावर जसा हाडांचा साचा कसा तयार होतो तसा आम्ही देखाव्याचा साचा तयार केला होता. पट्ट्या ठोकून झाल्यावर आम्ही दोघांनी ठरवलं, जशी ऑफिसमध्ये जेवणाची सुट्टी होते तशी एक जेवणाची सुट्टी करायची. तर आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यावर आम्ही पुन्हा एकत्र बसतो. जसं पिक्चर बघायला आम्ही सगळे एकत्र बसतो ना, तसं बसलो होतो आणि सगळे आम्ही कामाला झोपलो. त्यात आमची छोटी मध्ये मध्ये लुडबुड करत होती. तिला नक्की कळत नव्हतं की ही तयारी कोणासाठी चालू आहे, पण तिला काय माहिती आहे की आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येणार आहे. असो, ती अजून बारीक आहे त्यामुळं तिला थोडं काही माहीत नाही, पण शेवटी नक्कीच ती मोठी झाली की ती पण अशीच आनंदाने आणि मस्तीने बाप्पाचं आगमन जोरात करेल आणि तिच्यासाठी देखावा देखील ती मोठ्या उत्साहाने बनेल. आमच्यापेक्षा नक्कीच ती जास्त देखावा बनवेल. याचा अर्थ असा होत नाही की आमचा देखावा खराब आहे, ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच. आणि आमचं डेकोरेशन होतं ते फुलांच्या माळांचं होतं आणि आम्ही CSTला जाऊन फुलं आणली होती. पण जसं म्हणतात ना की साखरेमध्ये मिठाचा खडा पडतो, तसंच आमच्या कामामध्ये देखील मोठा अडथळा पडला होता. कारण झालं काय की जी फुलं आणली होती ती आम्ही वापरली आणि जशी जशी आम्ही डेकोरेशनला फुलांची रांग लावत गेलो, आम्ही विसरून गेलो की जी रांग होती ती रांग संपून गेली होती. तर आम्ही चौघांनी ठरवलं की आपण फुलं आणायला परत जायचं. पण आम्ही ठरवलं नदीमध्ये पोहण्यापेक्षा जर जवळ विहीर आहे तर नदीत कशाला पोहायला जायचं. याचा अर्थ काय, जवळ जर आमचं शिरवण्याचं मार्केट आहे तर CSTला जायची गरज काय. तर आम्ही दोघा भावांनी त्याची डुकाटी काढली आणि मी माझी आयाभुसा काढली. तर आम्ही दोघंही निघालो शिरवण्या मार्केटला. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही शिरवण्याच्या मार्केटला निघणार होतो. पण त्याच्या आधी राहिलेल्या कामांची विचारपूस करणे, म्हणजेच काय काय सामान कमी पडेल आणि ते कसं ॲडजस्ट करता येईल त्याचा आम्ही आधी विचार केला. त्याच्यानंतर आम्ही सगळे फॉर्म वगैरे लावून बघितले. फॉर्म वगैरे लावल्याच्यानंतर आम्हाला लाईटी कुठे कमी पडत आहेत त्या बघितल्या आणि आम्ही असा विचार केला होता की शिरवण्याच्या मार्केटमध्ये आम्ही लाईट घेऊ, म्हणजे स्ट्रीप लाईट घेऊ किंवा तुर्भे मार्केटमध्ये घेऊ. तुर्भे मार्केटमध्ये खूप स्वस्त मिळतात स्ट्रीप लाईट. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही तुर्भे मार्केटला जवळ असणार तर तुम्ही तुर्भे मार्केटला जाऊन पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही सगळे केबल टाईननी आम्ही सगळे हे केले, फॉर्म वगैरे चिटकून वगैरे घेतले. त्याच्यानंतर फुलांचे पण आम्ही चांगलं असं प्रकारे बघत होतो की कोणतं फूल चांगलं दिसेल, काय दिसेल. तुम्हाला तर नंतर समजणारच आहे की आम्ही फुलांची कशी ॲडजस्टमेंट केली, कोणते कलर कॉम्बिनेशन वापरले. आणि त्याच्यानंतर एवढी मेहनत घेतली, अक्षरशः आमचे रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत आम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी मेहनत घेतलेली आहे. आणि वेळ कसा निघून जात होता ते काहीच समजत नव्हतं. रात्रीचे आम्ही जेव्हा घड्याळाकडे बघत होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की नाही उद्या ऑफिसची पण तयारी करायची, आता झोपून घ्या. सकाळचं परत उठल्याच्यानंतर असं वाटायचं की गणपती बाप्पा कधी येतील आणि कधी आपल्या डोळ्यासमोर ते बसतील. आणि अक्षरशः आम्ही एवढी आतुरता होती ना, ते 3 दिवस कसे निघून जातील आणि वेळ कसा निघून गेला अक्षरशः आम्हाला समजलंच नाही. त्याच्यानंतर आम्ही शिरवण्याच्या मार्केटला गेलो. विचार केला होता की शिरवण्याच्या मार्केटला सगळं सामान मिळेल, पण म्हणजे हे बोलतात ना की
वेळेअनुभवी अशी आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही, हे तर सगळ्यांना माहितीच असेल. आम्ही एक दुकान होतं तिथं, आम्ही तिथे गेलो. त्याच्यानंतर अक्षरशः तिथे ना ₹50ची जी वस्तू आहे ना, तिथं ₹150 होती, म्हणजे डबल किंमत लावलेली होती. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की वेळेअनुभवी आपण आपल्या CST मार्केटलाच निघावं. अजून खूप टाईम आहे, म्हणजे 4:30-5 वाजलेच होते. मग आम्ही निघालो CSTला. त्याच्यानंतर ट्रेन पण पटकन मिळाली आम्हाला. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि CST मार्केटला गेलो. CSTला पोचण्यासाठी ट्रेन पण आम्हाला खूप खाली भेटली होती, कारण की रविवार होता आणि पोचताच बाप्पाचं आगमन चालूच होतं तिथं. एवढं छान असं बाप्पाचं आगमन करत होते लोक. आणि अजून आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर मार्केटला अजून एका बाप्पाचं आगमन चाललं होतं. बाकीचे आम्हाला शूट काही करता आले नाही, छोटे पार्ट, कारण की खूप गर्दी होती, जागा पण उभी राहण्यासाठी नव्हती. त्याच्यानंतर आम्ही भूक लागल्यामुळे थोडासा चहा, मस्का पाव वगैरे खाल्ला आणि आम्ही म्हटलो की आता लवकर घरी निघू, कारण की परत आम्हाला डेकोरेशनची तयारी करायची होती. आणि थोडीफार कॉमेडी तर प्रत्येक कुटुंबातच होतेच. त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर भेळ दिसली आणि भेळ तर आमची ऑल टाईम फेवरेटच आहे, त्याच्यामुळे आम्ही भेळीचा तडका झणझणीत घेतला आणि पुढे निघालो. त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर परत डेकोरेशनला सुरुवात केली आणि फुलं एकदम व्यवस्थित अशी लावली. आमची लाडकी चिमुकली जी होती ती पण एवढी मेहनत घेत होती की आम्ही लावलेली फुलं ती काढत होती परत, आणि आम्हाला डबल मेहनत करावी लागत होती. त्याच्याबरोबर आम्ही रात्रीचे आम्हाला 12:30-1 तर वाजलेच होते तिथं. मग त्याच्यानंतर आमची कपडे वगैरे कशी काय करायचे, प्लेटी कशा टाकायच्या, त्याची तयारी चालली होती. ते सगळं केल्याच्यानंतर बाकीचं जे सामान इकडं तिकडं पडलं होतं ते आम्ही एकदम व्यवस्थित ठेवलं आणि सुंदर असं आमचं बाप्पाचं डेकोरेशन तयार झाले. पण याच्यामध्येही अजून भरपूर काही करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही ते उचलून वरती ठेवलं आणि एकदम म्हणजे चेकिंग करायची की एकदम व्यवस्थित वाटते की नाही. पण ते एवढं छान वाटत होतं ना, अक्षरशः आता बोलतानाही माझं मन भरून येतं आहे. म्हणजे वेळ निघून गेली, बाप्पा आलेत घरामध्ये, तरी पण असं वाटतंय की म्हणजे करताना किती मेहनत घेतली. आम्ही 3-3 वाजेपर्यंत जागं राहिलो आणि मेहनत घेतली, आणि त्याचं कसं बोलतात की केलेलीची मेहनतीचे फळ मिळणं असं झालेलं आहे आम्हाला. अक्षरशः खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, सगळं एकत्र परिवाराने केलेलं हे डेकोरेशन आहे. म्हणजे सगळ्यांनी असं मिळून जुळून काम केलं, कुठे काय करायचं, कुठे काय नाही करायचं, सगळ्यांचे ॲडजस्टमेंट करणं, कामाचं नियोजन करणं, एवढे छान प्रकारे आम्ही केली होती. आणि फायनली तुम्ही बघू शकता की फायनली लाईट एकदम परफेक्ट आणि एकदम परफेक्ट असं डेकोरेशन झालेलं आहे. आमच्या मनाला जसं हवं होतं त्याच्यापेक्षाही खूप छान. आम्ही यूट्यूबवरच व्हिडिओ बघितला होता, आम्हाला असं डेकोरेशन करायचं आहे, पण आमचे एवढे चेंजेस झाले. आम्ही फुलांचं पण कॉम्बिनेशन वेगळं केलं, स्ट्रीप लाईटीचं पण वेगळं केलं. त्याच्यानंतर आम्ही जे बेल वगैरे लावले ते पण वेगळं केलं, खूप वेगळं केलं. आम्ही जे बघितलं होतं त्याच्याप्रमाणे तर आमचं झालंच नाही, पण ते एकदम छान झालं होतं. आणि नेहमीचं तर तुम्हाला माहिती असेल, आमच्या आऊंना थोडीफार झलक मारल्याशिवाय किंवा शायनिंग मारल्याशिवाय त्यांचं तर काम पूर्ण होत नाही. आणि मुद्दामून असं शायनिंग मारत, हा एकदम परफेक्ट झाले, केलंय तर मीच, असं बोलत होते हा डायलॉग. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो जरा कॅमेरा सोडाच, कॅमेऱ्यामध्ये येत नाही आहे पूर्ण, तुम्ही सगळा कॅमेरा अडवला आहे, त्याच्यामुळे ते साईडला झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही परत चेक केलं की हा बाबा ही फुलं छान दिसत आहेत की नाही. एकदम छान असं झालं होतं. त्याच्यानंतर थोडंफार होतच ते, आम्ही एकमेकांसोबत डिस्कशन करून ते सगळं व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की बाप्पांना कधी आणायचं, कारण की दुसऱ्या दिवशी जर आम्हाला टाईम भेटणार नव्हता. ऑफिसची पण भरपूर कामं होती, घरामध्ये पण खूप असे गोष्टी असतात, मोदक बनवणे, जे लोक येणार त्यांच्यासाठी काहीतरी खायला प्यायला बनवणे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आदल्या दिवशी रात्रीचाच गणपती घेऊन यायचा. मग असं सगळं हे झाल्याच्यानंतर आम्ही म्हटलं की थोडंफार तुम्हाला छान अशी झलक, थोडीशी लाईट कमी करून दाखवावी, हे छान असं डेकोरेशन आम्ही केलं आहे. खूप मेहनत लागली, अक्षरशः खूप म्हणजे खूप मेहनत लागली आहे. आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्हाला झोप येत नव्हती. त्याच्यानंतरही आम्ही 1 तास बडबड केली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही 12 वाजता गणपती आणायला निघालो, म्हणजे मंगळवारी रात्री आम्ही गणपती आणायला निघालो 12 वाजता. गणपती वगैरे आणल्याच्यानंतर तिथं पण खूप छान गणपतीचे डेकोरेशन अजूनही चालले होते, रंग काम करणे, डोळे बनवणे. आणि त्यांनाही झोप नव्हती, कारण की शेवटचा दिवस राहिला होता आणि करायचं तर आजच करून घ्यायचं सगळं, उद्या तर काही सगळं संपलं. आणि त्यांच्या गणपतीचं पण छान डेकोरेशन, म्हणजे जे घरात गणपती बसवणार होते ते पण गणपती आम्हाला दाखवला. आणि हा आमचा सुंदरसा बाप्पा किती छान दिसतो ना, गोंडूसा. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता खूप टाईम झाला आहे, पटापटा गणपती
गणपतीची आरती वगैरे म्हणजेच ओवाळणी वगैरे करून आम्ही आमच्या दिशेला लवकर निघायचं. ओवाळणी वगैरे केली, त्याच्यानंतर पान सुपारी तर ठेवतातच, ते सगळं झालं. सगळं काही गोष्टी व्यवस्थित होत चालल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की त्यांनाही काहीतरी जे पैसे आहेत ते त्यांना त्यांचे देऊन टाकायचे. ते सगळं व्यवस्थित झाल्याच्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, कारण की आता जे गणपतीचं हे होणार, त्यांना लपवणार, त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच आपल्याला गणपती बघणार आणि एवढे दिवस आपण 365 दिवस वाट बघतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्यासमोर येतात आणि आपल्याला असं वाटतच नाही की आता ते जावत म्हणून. त्याच्यानंतर असा विचार पण करतो ना आपण विसर्जनाचा की आता गणपती बाप्पा जाणार बाबा, तर असं डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. आता काय करावं काय नाही, एवढे 10 दिवस आपण त्यांच्यातच लीन झालेलो असतो की आता बाबा गणपतीची आरती घ्यायची, गणपतीचे मोदक प्रसाद येणार. आम्हाला थोडं लांब जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बॉक्समध्ये पॅकिंग केली आणि बाजूने थोडंसं हे पण गवत पण ठेवलं होतं, कारण की हलले वगैरे गणपती, कारण की ती मातीची मूर्ती होती, जर हलली तर ती तुटणार. तर इथे त्यांचं गणपतीचं एका छान गणपतीचं हे चाललं होतं, रंगकाम चाललं होतं आणि ते इयर ब्रशनी करत होते. तर मी म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं की कसं हे करतात. आणि हे ठिकाण पेनचं आहे. पेनमध्ये छान छान गणपती, खूप छान छान गणपती मिळतात. तुम्हाला जर याचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल किंवा नेक्स्ट इयरसाठी जर हवा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते टाकून देईल. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला खरंच विसरू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यापर्यंत शेअर करायला. आता 3 दिवस निघून गेलेत, मला हे सगळं समजतंय, पण मी आत्ता टाकते कारण की मला वेळच नव्हता सगळं बनवण्याचा, एडिटिंग करण्याचा आणि काय काय बोलायचं. खूप टाईम जातो ह्या गोष्टींमध्ये. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि पुढे निघालो. त्याच्यानंतर एवढी भूक लागली होती, हरतालिकेचा व्रत होता आमच्या दोघींना पण, आणि त्याच्यानंतर आम्ही चहा कॉफी वगैरे रस्त्याने पिलो सगळेजण आणि नंतर बाप्पा फायनली 4 वाजता गणपती बाप्पा घरी आले. ओवाळणी वगैरे करून गणपती बाप्पांना त्यांच्या आसनावर विराजमान केलं आणि असं वाटत होतं सकाळ कधी होईल. उरले होते फक्त 2च तास. 2 तासाचं हे वाट बघणं म्हणजे असं झालं होतं की 2000 तास. बाकीचं काही तुम्हाला सांगायचंच नसतं. गणपती बाप्पांची आवड ज्याच्या मनात आहे, हृदयात आहे, त्यांना तर ह्या गोष्टी सगळ्या समजून जातील. असं गणपती बाप्पांना विराजमान वगैरे केलं आणि धन्यवाद. बाकी काही बोलू शकत नाही.